नमस्कार, सुंदर माझं कोकण आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी मयूर पाटील तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। तर आता आपण आहोत गणपतीपुळ्यापासून एक 7 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या काजीरभाटी बीचवर। स्वच्छ नितळ समुद्र किनारा आहे। अर्थातच कोकणातले सर्व किनारे हे स्वच्छ आणि नितळ पाण्याचे समुद्र किनारे आहेत। तर इथे एका विशेष कारणासाठी आपण आलो आहोत। ते कारण म्हणजे इथे चालणारी स्कुबा डायव्हिंग ॲक्टिव्हिटी। बरेच दिवस असं मनात चाललं होतं की स्कुबा डायव्हिंगचा एक वेगळा व्हिडिओ बनवावा, पण ते शक्य झालं नाही। आणि आता खास काजीरभाटीमध्ये आलो आहोत। काय आपले यूट्यूब फॅमिलीतून सदस्य आले आहेत, त्यांना घेऊन आता आपण काजीरभाटी बीचवर आलो आहोत। अर्थात मी स्कुबा डायव्हिंग करणार नाही, तर ते फॅमिली मेंबर आहेत, तर ते ॲक्टिव्हिटीज करणार आहेत। तर कशा पद्धतीने हे ॲक्टिव्हिटीज चालते तर ते जाणून घेऊया। तर समोर बघता हा काजीरभाटी बीच आहे आणि या बीचवरच हे स्कुबा डायव्हिंग ॲक्टिव्हिटी चालते। इथे त्यांचं स्कुबा डायव्हिंग सेंटर आहे आणि हे सर्व ॲक्टिव्हिटीज इथून सुरू असतात। तर जे कॉस्ट्यूम वगैरे असतात तर ते त्या बाजूला आहेत, तर ते इथेच घालून मग आपल्याला खाली जावं लागतं। तर आपण यांच्याकडून स्कुबा डायव्हिंगविषयी ती कशी चालते त्याची इत्थंभूत माहिती जाणून घेऊया। तर इथे बघताय बुकिंग सेंटर आहे स्कुबा डायव्हिंगचं। तर हे काका इथे बुकिंगला असतात। मोबाईल नंबर सांगा। 77 41 95 48 07। तर तुम्हाला जर इथे यायचं असेल तर हा नंबर दिला आहे, शो होत असेल तुम्हाला, तर त्यावर तुम्ही कॉल करून इथे येऊ शकता। तर हे लाईफ जॅकेट्स आहेत आणि हे त्यांचं सेंटर आहे आणि इथे बाजूला मागच्या बाजूलाच बघताय ना, हे कॉस्ट्यूम आहे बघा। म्हणजे जिथे स्कुबा डायव्हिंगला आपण जात असतो ना, तर हे स्कुबा डायव्हिंग करण्यासाठी हा वेगळाच कॉस्ट्यूम आहेत। तर हेच घालून तुम्हाला स्कुबा डायव्हिंग करायची असते। तर आजूबाजूला सुरूची झाडं देखील आहेत आणि त्यामध्ये हे आपलं स्कुबा डायव्हिंगचं सेंटर आहे। तर काका मला सांगा की आपल्याकडे आणखीन स्कुबा डायव्हिंग सोडून कोणत्या ॲक्टिव्हिटीज चालतात? कायाकिंग, बनाना बंपर, जेस्की, डिस्को। तर ह्या अशा ॲक्टिव्हिटीज देखील चालत असतात स्कुबा डायव्हिंग सोडून। तुम्ही नक्की इथे या आणि एक वेगळा एक्सपिरियंस अनुभवा। आप जब स्कूबा करने आएंगे ना, सबसे पहले हम आपको आराम से बताएंगे सारी एक्टिविटीज़ कैसे हम कहाँ क्या कराते हैं। हमारा वहाँ साइड पे पॉइंट है जहाँ पे आपको लेके जाएंगे। मिनिमम 20 से 22 फीट पानी है अभी, वहाँ पे आपको डाइविंग होगी। सबसे पहले हम यहाँ पे आपका बिल बनाएंगे, जो है हमारा रेट, उस हिसाब से आपका बिल बना के देंगे। उसके बाद हम आपको कॉस्ट्यूम देंगे, आप आराम से चेंज कर लो जाके। चेंज करने के बाद आपको लेके जाएंगे किनारे पे हमारी बोर्ड आएगी, उससे हम आपको वहाँ पे लेके जाएंगे। बाकी का इंस्ट्रक्शन हम आपको वहाँ पे देते हैं स्कूबा डाइविंग। तर समोरच बघता एक बनाना राईड वगैरे आहे, ड्रॅगन राईड ॲक्टिव्हिटीज आहेत आणि या बाजूला देखील बनाना राईड आहे बघा। तर अशा ॲक्टिव्हिटीज इथे काजीरभाटी बीचला चालत असतात। आता आपण बोटमध्ये जाणार आहोत आणि एक वेगळा एक्सपिरियन्स अनुभवणार आहोत। तर हा संपूर्ण बघताय काजीरभाटी बीच, काजीरभाटी समुद्र किनारा आहे आणि आता आपली जी बोट आहे तर ती तिथे आली आहे। तर त्या बोटीमध्ये बसून आता आपण पुढचा जो अनुभव आहे तो अनुभवणार आहोत। चला, फायनली आपण आता बोटमध्ये बसलेलो आहोत आणि आत्ता ही जी बोट आहे जिथे प्रॉपर स्कुबा डायव्हिंग चालते तर तिथे आपल्याला घेऊन जाणार आहेत। आणि आपल्यासोबत आलेले आपले हे यूट्यूब कुटुंबातील सदस्य आपल्यासोबत आहेत, त्यांची ओळख आपण करून घेणारच आहोत। तत्पूर्वी हा नजारा बघा। अर्थातच माझं समुद्रात येणं जाणं होतच असतं, पण एक वेगळा अनुभव अनुभवण्यासाठी मी प्रथमच जातो आहे, तो म्हणजे स्कुबा डायव्हिंग। अर्थात मी करणार नाहीत, तर आपल्यासोबत आलेले हे जे दोन आपले मित्र आहेत, नाव सांग तुझं? रुद्र आणि तुझं? पारस। तर हे दोघं स्कुबा डायव्हिंग करणार आहेत आणि त्यांचे हे पालक म्हणतात, आई वडील आहेत, ते आहेत। तुमचं नाव सांगा? धनंजय। आणि तुमचं? अश्विनी वैद्य। तर यांच्यासोबत आपण आता जातो आहे स्कुबा डायव्हिंग करायला। अर्थातच हे दोघं करतात, पारस आणि रुद्र। चला, तर फायनली आपली बोट सुरू झालेली आहे आणि इथे किनाऱ्यालगत लाटांचा मारा जरा जोरात असतो, त्यामुळे बोट अशी पुढून वर उठते बघा।
हे सगळे स्कूबा डायविंग करणारे कर्मचारी आहेत. आपका नाम? रवि तिवारी. रवि तिवारी. और आपका? ओके. आपका? प्रदीप कुमार. चला, तर या चौघांसोबत आता आपण आतमध्ये जातोय समुद्रामध्ये. आणि इथून हा बघता हा डोंगर हा गणपतीपुळ्याकडून रोड आलेला आहे. ते बघा जे बॅनर्स वगैरे लावलेले आहेत ना, तर तो असा रोड खाली येतो. मला वाटतंय तो पॉईंट असणार आहे स्कुबा डायव्हिंग करायचा. तर आपण फायनली त्या पॉईंटला आलेलो आहोत जिथे स्कुबा डायव्हिंग होते. आणि ही जी शिडी आहे तर तिथे उतरायला लावलेली आहे बघा. पानी के अंदर हम लोग फर्स्ट टाइम स्कूबा करते हैं. फर्स्ट टाइम डरना नहीं, कुछ नहीं होता, एकदम रिलैक्स करो, ठीक है. पानी के अंदर हम मुंह से बात नहीं कर पाएंगे. इसके लिए हमारा 4 प्रकार का हैंड सिग्नल है जो मैं बता रहा हूँ आपको, तो ध्यान दें. ये हमारा ओके है. पानी के अंदर आप कंफर्टेबल हो, आपको अच्छा लग रहा है, सब सही है, ऑल राइट. रिप्लाई बैक ऐसे करना. मैं बार बार आपसे पूछता रहूँगा ऐसे अनवर्ड कि आप कंफर्टेबल हो गया. रिप्लाई बैक आपको ऐसे देना. ओके. ये सेकंड ऑप्शन नॉट ओके. कहीं पे प्रॉब्लम हुआ, जैसे मुंह में पानी गया, नाक में कोई दिक्कत है, आंखों में कोई प्रॉब्लम्स हो रहे हैं, कान पे कोई दिक्कत है, आप वहाँ पे टच कर, जहाँ पे दिक्कत हो वहाँ पे टच करके इसे नॉट होकर दिखाना. हम समझ जाएंगे क्या दिक्कत कर रहा है. अगर वहाँ पे सॉल्व होगा तो करेंगे, नहीं तो आपका सिग्नल है ऊपर आने के लिए. हम को अपर साइड में आप घुमाओगे ना, हम समझ जाएंगे आपको ऊपर आना. आप ऐसे करो, आपको तुरंत ऊपर लेके आएंगे. ये डाउन है, नीचे जाने के लिए 4 सिग्नल आप कंपलसरी याद रखना. ओके, टच एंड नॉट, ओके, अप एंड डाउन, ठीक है. हाथ पैर नहीं चलाना है, स्विमिंग नहीं करनी है, एकदम रिलैक्स रहना है. मुंह से ही सांस खींचना है, मुंह से ही सांस छोड़ना है. ब्रीथ आपको ओनली मुंह से ही करना है, नाक का इस्तेमाल नहीं करना. नाक आपका पैक रहेगा. मास्क है ना, ये रबड़ देख पा रहे हैं आप, इससे आपका नाक पैक रहेगा. हाथ पैर नहीं चलाना, स्विमिंग नहीं करना. हम थोड़ा जैसे डीप में जाएंगे, 15 से 20 फीट नीचे गहराई में थोड़ा जाएंगे तो हमारे कान पे प्रेशर आएगा, क्योंकि मरीन लाइफ हमें अंडर वाटर डीप नहीं दिखेगी. ऊपर से नॉर्मल फिशेस दिखेंगे बस, बाकी कुछ नहीं दिखने वाला ऊपर से, ठीक है. तो जब हम डीप में जाएंगे तो हमारे कान पे प्रेशर आएगा, हमारा सर थोड़ा भारी होगा. उस टाइम क्या करना है आपको? इक्वलाइज. इक्वलाइज कैसे करेंगे? संभवतः आप लंबा सांस मुंह से खींचते हैं, मुंह से ही छोड़ते हैं. उस टाइम जब आपका कान दर्द करे तो लंबा सांस खींचिएगा, मुंह से होल्ड रखिएगा, उसके बाद नाक को दबाइएगा. रबड़ है आपका, नाक दबेगा, ऊपर से टाइटली नाक को दबा के रखना. इतना दबाना कि आपके नाक से एयर निकले नहीं. नाक को दबा के रखना और उस नाक पे प्रेस देना हवे का, आपका कान क्लियर हो जाएगा. समझ गए? एक बार ट्राई करके देखो ना. नाक दबाओ, लंबा सांस मुंह से खींचो, नाक दबा के रखो, मुंह बंद करो, अभी नाक पे प्रेस करो. कान पे वजन आया, महसूस हुआ? ओके. कोई डाउट? सब क्लियर है? ओके. तर इन्स्ट्रक्शन दिल्यानंतर एक बेल्ट लावला जातो इथे. ये कौन सा बेल्ट होता है? ये शीशा का रहता है, एक शीशा धातु होता है ना. अच्छा. तो उससे ये बेल्ट बनता है. ये क्या वर्किंग करता है बेल्ट? ये बेल्ट का मतलब ये होता है कि इंसान के अंदर जो बॉयंसी होती है उसको कंट्रोल करता है. ओके. हाँ, इसकी मदद से आप नीचे आराम से जा सकते हो. और इसे क्या कहते हैं? ये फिन्स है. ये अच्छा. ओनली गाइड को मिलता है. इसको चलाने के लिए 15-20 दिन का ट्रेनिंग होता है. ओके. हाँ, तो यहाँ पे आपको स्विमिंग नहीं करना है ना, इसलिए अच्छा. आपको फिन्स नहीं दिया जाता है. ओके. ओनली ओके. खाली मुंह से सांस खींचना है और पानी में देखना है. ओके. तो आपने ट्रेनिंग कहाँ से लिया ये? हम ट्रेनिंग गोवा से लिए, हाँ. गोवा इंस्टीट्यूट से. ओके. कितने साल का एक्सपीरियंस है आपको? हम यहाँ पे प्रॉपर 6 साल से हैं. ओके. हाँ, इसके पहले हम गोवा में थे. गोवा से पहले कमर्शियल डाइविंग कराते थे. ओके. इथे वेल ट्रेंड व्यक्ती आहेत त्याच अपॉइंट केल्या जातात, कुणालाही अपॉइंटमेंट दिली जात नाही. तर हे सर्व जे बघतोय आपण कर्मचारी, तर हे वेल ट्रेंड कर्मचारी आहेत, त्यामुळे काळजी करण्यासारखं काहीच कारण नाही. आणि आपले हे 2 शूरवीर तयार होत आहेत स्कुबा डायव्हिंग करायला, पारस आणि रुद्र. गुड लक. अभी ये कौन सा प्रोसेस है? ये भी लास्ट प्रोसेस है डाइविंग का. अच्छा. इसके बाद आप डायरेक्ट डीप डाइविंग करने जा रहे हो. ओके. इधर हाथ डालो. इसे क्या कहते हैं? ये है स्कूबा सेट. स्कूबा सेट. स्कूबा सेट यही है. ओके. इसमें BCD लगा हुआ है, रेगुलेटर लगा हुआ है. अच्छा. पीछे. ओके. पकड़ के थोड़ा पीछे हो जाओ. तर या पद्धतीने असा स्कुबा सेट लावला जातो
आणि त्यानंतर मग स्कुबा डायव्हिंगसाठी खाली नेलं जातं अंडर वॉटर. बैठ जाओ पानी में आप आराम से और नीचे पकड़ लो सीढ़ी इधर से बैठे रहो. अभी आपको सिग्नल वगैरह सारे बता दिए. हाँ. कोई डाउट नहीं है. एकदम रिलैक्स रहना. मुंह से सांस खींचना, मुंह से सांस छोड़ना. ये रेगुलेटर है. इसकी मदद से आप सांस खींचोगे. ठीक है. इसमें ये लगा हुआ है ग्रिप. ठीक है. इस ग्रिप को आपको पकड़ना है. ना ज़्यादा टाइट पकड़ना है, ना ज़्यादा लूज पकड़ना है. हाँ, दांतों से पकड़ना है. ज़्यादा लूज नहीं पकड़ना, नहीं तो मुंह से निकल जाएगा. और ज़्यादा टाइट पकड़ोगे आपका दांत कुछ टाइम बाद दर्द करने लगेगा. तो इतना पकड़ना है कि आपका दांत नॉर्मल इसको फंसा के रख सके. ठीक है. और उसके बाद ओठों को आपको इधर चिपका के रखना. ओ जैसे नारियल पानी वगैरह आप पीते हैं ना, ऐसे इसमें खींचना पड़ेगा आपको. जितना आप खींचेंगे उतना आपको ब्रीथ मिलेगा इसमें. ठीक है. लगाओ. आ करो. हाँ, दबा दांतों से, ओठों को चिपका लो. डीप ब्रीथ करो. पानी में जब आप सांस खींचोगे ना तो बबल्स आएंगे. बबल्स आएंगे तो आपका ब्रीथ सही है. बबल्स से डरना नहीं है. बबल्स आना जरूरी है. ठीक है. देखो अंदर फिर डुबाओ. सांस खींचो, छोड़ो. मुंडी पूरा डुबाओ अंदर. पूरा मुंडी डुबा के अंदर देखो. व्हेरी गुड. सही है. स्कुबा डायव्हिंगला नेण्यापूर्वी असं थोडंसं प्रॅक्टिकल असं सराव केला जातो. पानी में जितना आप रिलैक्स रहेंगे उतना अच्छी डाइविंग कर पाएंगे. घबराने डरने वाली कोई बात नहीं, क्योंकि स्कूबा सेट आपके पास में है. आप 2 से 3 सेकंड में फटाक करके ऊपर आएंगे. ये हमने एयर भरा, आप तुरंत ऊपर आ जाएंगे. एक काम करो, छोड़ दो सीढ़ी, छोड़ दो आप सीढ़ी छोड़ दो. आप फ्लोट रहोगे. फ्रेश पीठ में रखो दोनों हाथ. पैर सीधा रखना. पैर सीधा रखो. बस छोड़ो. अरे आप लेट जाओगे. फ्रेश डरो नहीं, कुछ नहीं होगा. आप लेटोगे तुरंत. ऐसे लेट जाओ. अच्छे ऐसे लेटो. छोड़ो सीढ़ी. सीढ़ी छोड़ दो. ओके. पेट पे हाथ रखो. आप नीचे नहीं जाने वाले हो. ये आपको ऊपर ही रखना. बिंदास रहिए, नीचे नहीं जाओगे. एकदम ऐसे बिंदास रहो. रिलैक्स रहो एकदम. पेट पे हाथ रखो. पेट पे हाथ रखो. ब्रीथ कंटिन्यू करना है. ब्रीथ होल्ड नहीं रखना. कंटिन्यू ऐसे खींचते रहो, छूटते रहो. जितना आप ब्रीथ खींचोगे उतना ब्रीथ आपको मिलेगा. तर त्या बाजूला रुद्र गेला आहे आणि आता इथे पारस देखील जातोय. थोडेसे ट्रेनिंग करणार आणि त्यानंतर मग त्या बाजूला जाणार तो. तर त्या बाजूला बघताय थोडंसं ट्रेनिंग होतं आहे, कारण रुद्र आणि पारस हे पहिल्यांदाच स्कुबा डायव्हिंग करत आहेत. त्यामुळे थोडंसं कुठेतरी एक वेगळं फिलिंग असतं. त्यामुळे त्यांना एक थोडासा सराव देतात आणि त्यानंतर मग ते अंडर वॉटर नेणार. तर इथे बघताय बबल्स येत होते आणि इकडे पारस आणि त्या बाजूला रुद्र आहे. ते बघा. तिथे जे फिश अंडर वॉटर दिसतात ते इथे दिसत आहेत बघा, बाहेर आलेले आहेत. तर या डोंगराच्याच बाजूला तो स्कुबा डायव्हिंग पॉईंट आहे. आणि फायनली या दोघांचं इथं पारस आणि रुद्राचं दोघांचं स्कुबा डायव्हिंग झालेलं आहे. जेव्हा आपण किनाऱ्यावर उतरू तेव्हा त्यांचा एक्सपिरियन्स विचारूया, कारण बोटचा आवाज असल्यामुळे थोडं ऐकायला देखील येणार नाही. त्यामुळे किनाऱ्यावर जाऊया आणि मग त्यांना त्यांचा अनुभव विचारूया. आणि तुम्हाला एक विशेषतः सांगू इच्छितो की कोकणातले जे समुद्र किनारे आहेत किंवा समुद्र आहेत ते अतिशय क्लीन आहेत. हे बघा, तर आता आपण स्कुबा डायव्हिंग करून शेवटी आपण या काजीरवाडी बीचवर आलेलो आहोत आणि इथे आहे पारस आणि रुद्र. तर कसा होता एक्सपिरियन्स? खूप छान, एकदम मस्त. पहिलं स्टार्टिंगला जाताना भीती वाटते खूप, पण अंदर गेल्यावर एकदम मस्त
प्रत्येक मरीन लाईफ पूर्ण दिसते. अच्छा. पूर्ण ॲक्वॅटिक लाईफ समजून ते खाली. आणि हे जे स्कुबा डायव्हर्स आहेत तर त्यांनी तुम्हाला व्यवस्थित ट्रीट केलं का? मस्त गाईड एकदम मस्त. म्हणजे हर एक प्रत्येक जागी नेलं खाली जिथे जिथे मछली होती. सांगितला पूर्ण कसं काय राहते. म्हणजे एकंदरीत जो अनुभव आहे तो एक जबरदस्त अनुभव तुम्ही आज अनुभवलात. घेतल्या पाहिजे सगळ्यांनी. ओके. तर फायनली हे दोघं आलेले आहेत एक वेगळा एक्सपिरियन्स घेऊन. म्हणजे पाण्याच्या खालील जो अनुभव आहे तर तो यांनी घेतलेला आहे. चला तर आता. आणि यांच्याकडून एक विशेषतः ऐकायला मिळालं की जे स्कुबा डायव्हर्स आहेत आपण पण माहिती घेतली की ते वेल ट्रेंड असतात. एक चांगला 10-12 वर्षाचा त्यांना एक्सपिरियन्स असतो आणि त्यानंतर मग इथे स्कुबा डायव्हिंग करत असतात. तर तुम्ही देखील नक्की या सुंदर अशा काजीरभाटी बीचला एक व्हिजिट करा आणि इथला स्कुबा डायव्हिंगचा अनुभव नक्की अनुभवा. तर फायनली आपण स्कुबा डायव्हिंग करून किनाऱ्यावर आलेलो आहोत आणि पारस आणि रुद्र यांनी जे स्कुबा डायव्हिंग केलं तर त्याचं अंडर वॉटर शूटिंग तुम्हाला मी आता दाखवतो. तर इथे बघताय स्कुबा डायव्हिंग सेंटर्स आहेत. तर मलाच देखील पहिल्यांदा कळलं की 2 ते 3 स्कुबा डायव्हिंग सेंटर आहे आणि इथं आपला मित्र संदेश आहे. तर संदेश, आपल्याकडे कोणत्या कोणत्या ॲक्टिव्हिटीज चालतात? स्कुबा डायव्हिंग सर, बनाना, बंपर, स्वीपर, सोफा, डिस्को, ड्रॅगन आणि स्पीडबोट. तर ह्या सर्व ॲक्टिव्हिटीज इथे चालत असतात. तर आपल्या मित्राचा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देखील देतो आणि स्क्रीनवर देखील शो होत असेल. तर या नंबरवर कॉल करून तुम्ही इथे स्कुबा डायव्हिंगसाठी किंवा वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीसाठी येऊ शकता. तर आता इथून तात्पुरता निरोप घेण्याची वेळ आलेली आहे. तर आता आपण गणपतीपुळे मालगुणपासून एक 7 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या काजीरभाटी बीचवर आहोत. समुद्रकिनाऱ्यावर काही अंतरावर समुद्रकिनाऱ्यापासून स्कुबा डायव्हिंग चालते. तर त्याचा आजचा हा वेगळा एक्सपिरियन्स मी तुमच्यासमोर ठेवला. अर्थातच मी स्कुबा डायव्हिंग केली नाही, तर आपल्यासोबत आलेले जे आपले यूट्यूब फॅमिली मेंबर आहेत तर त्यांनी स्कुबा डायव्हिंग केलं. तर एक वेगळा एक्सपिरियन्स तुम्हाला सांगितला का माझ्याही मनात आहे की स्कुबा डायव्हिंग करावं. तो देखील डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासमोर नक्कीच घेऊन येईन की कसा नेमका एक्सपिरियन्स असतो. हा एक्सपिरियन्स खूप छान असतो. मी देखील पाहिला आहे, अनुभवला आहे, म्हणजे ऐकला आहे इतरांकडून. तर नक्की तुम्ही इथे केव्हा आलात तर या स्कुबा डायव्हिंग सेंटरला नक्की भेट द्या. त्यांचे मी नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे. आणि रुद्र आणि पारसकडून आपण ऐकलंच की जे हे स्कुबा डायव्हर्स असतात तर एक वेल ट्रीट केलं त्यांनी, एक चांगला अनुभव देखील त्यांना दिला. तर असा संपूर्ण काही व्हिडिओ होता. तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकॉन ऑलवर प्रेस करा, जेणेकरून आपल्या येणारा नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. भेटूया एका नवीन व्हिडिओत एक नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या.